गोकुळात भगवंतांचा जन्मोत्सव. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, नंदबाबा मोठे उदार मनाचे होते. पुत्रजन्माची गोड बातमी सांगणाऱ्या आपल्या सुनंदा भगिनीस त्यांनी आपल्या गळ्यातील मौल्यवान हार काढून दिला. ब्राह्मणांना भरपूर दान देऊन संतुष्ट केले. त्यांच्याकडून स्वस्ती वाचन आणि पुत्राचे जातकर्म संस्कार करून घेतले. पुत्राचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी गायक मधुर गाणी गाऊ लागले. दुंदुभी वाजू लागल्या. गोकुळातील सर्व घरांच्या अंगणात सडे संमार्जन आणि सुंदर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. प्रत्येक घरासमोर रंगीबेरंगी ध्वजा पताका लावल्या होत्या. गोपी प्रातःकाळी सुस्नात होऊन नवनवीन वस्त्रे परिधान करून भेटी घेऊन यशोदेचे अभिनंदन करण्यासाठी येऊ लागल्या. गोकुळात नंद यशोदेच्या पुत्राच्या जन्माचा आनंदोत्सव मोठ्या भव्य प्रमाणात साजरा होत होता. शुकदेव पुढे म्हणाले, राजन, नंदबाबा काही दिवसानंतर गोकुळाच्या रक्षणाचा भार अन्य गोपांवर सोपवून स्वतः कर देण्यासाठी मथुरेस गेले. मथुरेत नंदबाबा ज्या ठिकाणी उतरले होते तेथे वसुदेव त्यांना भेटावयास गेले. वसुदेवांना पाहताच नंदबाबा उठून उभे राहिले. त्यांनी वसुदेवांना मोठ्या प्रेमभराने आपल्या हृदयाशी लावले. त्यावेळी नंदबाबा प्रेमाने विव्हळ होत होते. वसुदेवाचे लक्ष आपल्या पुत्राकडे लागलेले होते. ते सारखे शिशूच्या कुशलमंगल संबंधीच विचारित होते. त्यांनी पुत्रप्राप्तीबद्दल नंदबाबांचे अभिनंदन केले. गोकुळी लवकरच जाण्याचा आग्रह केला, कारण त्यावेळी गोकुळात मोठे मोठे उत्पात होऊ लागले होते. वसुदेवाच्या सांगण्याप्रमाणे नंदबाबांनी वसुदेवाचा निरोप घेतला आणि आपल्या बैलगाडीतून गोकुळी जाण्यास निघाले. पुतना उद्धार. कंसाने देवकीच्या कन्येच्या मुखातून जी वाणी ऐकली होती त्यामुळे तो अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्याने आपले मंत्री आणि सहकारी यांची एक सभा बोलावली आणि त्यांना देवकीच्या कन्येच्या वक्तव्याबद्दल सांगितले. काही मंत्र्यांनी असे सुचविले की या महिन्यात जन्मलेली जेवढी बालके असतील त्या सर्वांना मारून टाकावे, म्हणजे त्यात कंसाचा वध करणारा बालक सुद्धा मारला जाईल. या कामासाठी पुतना नावाच्या एका राक्षसणीची नियुक्ती करावी असे ठरले. पुतनेला आपल्या इच्छेनुसार रूप घेता येत असे. कंसाने पुतनेस बोलावून तिला गोकुळात जाऊन समस्त नवबालकांना मारून टाकण्याचा आदेश दिला. त्यानुसार पुतनेने एका अत्यंत लावण्यवती तरुणीचे रूप घेतले आणि गोकुळी आली. तिच्या अतिमधुर आवाजाने, सुंदर वस्त्र आवरणाने आणि मौल्यवान दागदागिन्यांनी ती एखाद्या राजघराण्यातील स्त्री असावी असेच प्रथमदर्शनी सर्वांना वाटत असे. ती गोकुळात आल्यावर लहान लहान बालकांना पाहत पाहत नंदाच्या घरी आली. त्यावेळी श्रीकृष्ण पाळण्यातील शय्येवर झोपले होते. पुतनेच्या रंगरूपावर बोलून तिला नंदाच्या घरात प्रवेश करण्यास कोणीच अडविले नाही. यशोदेने मथुरेहून आले कृष्णास पाहण्यास आलेली गोपी समजून कृष्णास तिच्या मांडीवर दिले आणि ती काही कामासाठी घरात गेली. याच वेळी पुतनेने आपला स्तन त्या अजाण बालकाच्या मुखात दिला. त्याला अति भयंकर असे विष लावलेले होते. भगवंतांनी तिच्या स्तनात जोरात दाबून प्राणासह ते दूध पिऊ लागले आणि त्यांचा साथी क्रोध तिचे प्राण पिऊ लागला. त्यावेळी पुतनेच्या प्राणांच्या आश्रयाने असलेले मर्मस्थान फाटू लागले आणि ती असह्यतेने ओरडू लागली, अरे मला सोड, अरे मला सोड. परंतु भगवंत जेव्हा कुणास धरतात ना तेव्हा ते त्यास सहजासहजी सोडित नाहीत. पुतनेच्या ओरडण्याचा आवाज एवढा भयंकर होता की तो सर्व दिशांमध्ये भरून गेला. ती त्या भयंकर वेदना सहन करू शकली नाही. तिने आपले मूळ रूप धारण केले आणि शिशूस घेऊन वर उडाली. परंतु काही क्षणातच तिचे प्राण शरीरातून निघून गेले आणि ती पर्वता समान जमिनीवर कोसळली. खाली पडत असताना अनेक वृक्ष तिच्या वजनाने चिरडले गेले. पुतनाचे शरीर फारच भयंकर होते. तिच्या नागपुड्या पहाडातील गुहेसारख्या होत्या. ज्यावेळी गोपींनी पाहिले की बालक श्रीकृष्ण त्या अजस्त्र देहावर निर्भयपणे खेळतो आहे तेव्हा त्या अतिशय घाबरल्या आणि त्यांनी तेथे जाऊन चटकन श्रीकृष्णास उचलून घेतले. आणि यानंतर यशोदा आणि रोहिणी सहित सर्व गोपींनी गायीचे पुच्छ फिरवून त्या सुकुमार बाळाच्या अंगाची सर्व प्रकारे रक्षा केली.
त्या अजस्त्र शरीराच्या राक्षसीचे दहन करण्यासाठी तिच्या देहाचे तुकडे तुकडे करून त्याचे दहन केले. ज्यावेळी तो मृतदेह जळत होता त्यावेळी त्याच्या धुरातून सुगंध येत होता. याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. नंदबाबा आणि त्यांच्या सहाध्यायीने ज्यावेळी गोकुळात प्रवेश केला त्यावेळी त्यांना या अनामिक सुगंधाचा अनुभव आला. गोकुळातील गोपींनी पुतना राक्षसीची घटना संपूर्णपणे नंदबाबांना सांगितली. या घटनेत बालक सुरक्षित असल्याचे ऐकून नंदबाबांना समाधान वाटले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने बाळास उचलून घेऊन खूप लाड केले. ही पुतना मोक्ष भगवान श्रीकृष्णांची अद्भुत बाल लीला आहे. जे सज्जन या कथेचे श्रद्धाभावाने श्रवण कथन करतात त्यांना श्रीकृष्णांच्या प्रती प्रेम प्राप्त होते. पुतना ही दुष्ट भावाने आली असताना तिला मोक्ष कसा मिळाला हा प्रश्न परीक्षिताने शुकदेवांना विचारला. त्यावेळी शुकदेव म्हणाले, राजन, जरी पुतनेचा भाव दुष्ट होता तरी तिने मातृ स्वरूपात आपले दूध श्रीकृष्णास पाजविले. या मातृभावामुळेच तिला मोक्ष मिळाला. अध्याय 6 समाप्त. शकटभंजन आणि तृणावर्ताचा उद्धार. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, श्रीहरीने अनेक अवतार धारण करून सुंदर सुंदर लीला केल्या. या सर्व लीला हृदयाला अत्यंत प्रिय वाटतात. यांच्या श्रवणाने मनुष्यांचे अंतःकरण लवकरात लवकर शुद्ध होते. एकदा भगवान श्रीकृष्णाने आपली करवत म्हणजे कूस बदलली ते पाहून यशोदा आणि नंदबाबांना खूप आनंद झाला. त्यावेळी अभिषेक उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाळा स्नान घालून त्याला पाळण्यात झोपविले आणि तो पाळणा छकड्याच्या खाली बांधला होता. थोड्या वेळातच बाळाची झोप झाली आणि त्याला भूक लागल्याने तो रडू लागला. परंतु यशोदा आपल्या पाहुण्यांच्या सत्कारात व्यस्त असल्याने तिला बाळाचे रडणे ऐकू आले नाही. माता येत नाही हे पाहून त्या दिव्य बाळाने आपल्या पायाने त्या छकड्यास स्पर्श केला आणि आश्चर्य असे की तो छकडा उलटला. त्यात ठेवलेली दही दुधाची भांडे खाली पडली. तो आवाज ऐकून यशोदा, नंदबाबा आणि अन्य गोपी धावतच आल्या. यशोदेने बाळास चटकन उचलून घेतले आणि सर्वांना आश्चर्य वाटले की तो छकडा आपोआप कसा उलटला असेल. तेथे खेळत असलेल्या गोप बालकांनी सांगितले की बाळाने रडत रडत आपल्या पायाने तो उलटविला होता. परंतु त्यांच्या त्या कथनाचा कोणीच विश्वास ठेवला नाही. यशोदेला वाटले हा कोणत्या तरी ग्रहाचा उत्पात असेल म्हणून तिने ब्राह्मणांकडून शांतीपाठ करविला. नंतर बलवान गोपांनी तो छकडा सरळ उभा केला. यशोदेने बाळास दुग्धपान करविले आणि नंदबाबाकडे दिले. त्यांनी ब्राह्मणांद्वारे सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेदातील मंत्रांद्वारे आणि पवित्र औषधीयुक्त जलाने बाळास अभिषेक करविला. नंदबाबांनी मोठ्या एकाग्र भावाने स्वस्तिपाठ आणि हवन करून ब्राह्मणांना अतिउत्तम अन्नाचे भोजन करून गायींचे दान दिले. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, तृणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक होता. कंसाच्या प्रेरणेनेच तो वादळाच्या रूपात गोकुळात आला आणि त्याने अंगणात निजलेल्या बाल श्रीकृष्णास उडवून आकाशात नेले. त्या भयंकर वादळाने संपूर्ण गोकुळात झाकून टाकले होते. त्यामुळे कोणालाच काही दिसत नव्हते. त्या वादळाच्या भयंकर आवाजाने सारा आसमंत भरून गेला होता. यशोदेने ज्या ठिकाणी श्रीकृष्णास निजविले होते तेथे जाऊन तिने पाहिले तेव्हा तेथे बाळ दिसला नाही. यशोदा अत्यंत घाबरली. तिला काय करावे ते सुचेना. वादळाचा जोर कमी होताच यशोदेच्या रुदनाच्या आवाजाने गोपी धावतच तिच्याकडे आल्या. तृणावर्ताने वादळाच्या स्वरूपात ज्यावेळी श्रीकृष्णास उचलून नेले त्यावेळी बाळाने आपले वजन खूप वाढविले आणि आपल्या 2 हातांनी त्या दैत्याच्या गळ्यास दाबून ठेवले. श्रीकृष्णाचे वजन सांभाळू न शकल्यामुळे त्या वादळाचा वेग कमी झाला आणि तो शांत झाला. श्रीकृष्णाने त्या दैत्याचा गळा इतका घट्ट धरला होता की तो त्याला सोडवताच आला नाही आणि तो असुर निचेष्ट होऊन जमिनीवर पडला. गोपींनी श्रीकृष्णाला त्या दैत्याच्या गळ्यास लोंबत असलेले पाहिले. त्या धावतच त्या स्थानी पोहोचल्या आणि त्यांनी श्रीकृष्णास उचलून आपल्या कडेवर घेतले. बालक मृत्यूच्या मुखातून सकुशल परत आला होता. त्याला पाहताच यशोदा अत्यंत आनंदित झाली. गोपी आणि गोप आनंदाने नाचू लागले.
शुकदेव परीक्षिताला म्हणाले, राजन, एकदा यशोदा आपल्या प्रिय पुत्रास स्तनपान करीत होती. श्रीकृष्णाने ते पोट भरले त्यावेळी त्याने जांभई देण्यासाठी आपले इवलेसे मुख उघडले आणि यशोदेस मुखात काय दिसले? आकाश, अंतरिक्ष, दिशा, सूर्य, चंद्रमा, अग्नी, वायू, समुद्र, द्वीप, पर्वत, नदी आणि समस्त चराचर प्राणी. ते पाहताच यशोदेचे शरीर कापू लागले. तिने भयाने आपले नेत्रच बंद करून घेतले. भगवंताने आपली माया पुनरुपी मातेवर पसरली, ज्यामुळे तिने जे काही पाहिले होते त्याचे तिला संपूर्णपणे विस्मरण झाले. इति अध्याय 7 समाप्त.